मनोज जरांगे पुण्याच्या बिराजदार कोर्टात दाखल झाले। थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला सुरुवात होईल। पुणे न्यायालयाने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं। मनोज जरांगेंची प्रकृती ठीक नसल्यानं रुग्णवाहिकेतून जरांगे हे कोर्टात हजर झाले। तर मोठी बातमी आता मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मनोज जरांगे पाटील आता पुण्याच्या बिराजदार कोर्टात दाखल झाले। थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला सुरुवात होईल। पुणे न्यायालयाने जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं। मनोज जरांगेंची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना रुग्णवाहिकेतून जरांगे कोर्टात हजर झाले। तर याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। चंद्रशेखर, आता मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या बिराजदार कोर्टात दाखल झाले। त्यांची प्रकृती बरी नसल्याने आता थेट रुग्णवाहिकेतून ते कोर्टात हजर झालेत। काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच करते 2014चा हा सगळा गुन्हा आहे। 2014 मध्ये एका नाटकाच्या प्रयोगाचे पैसे जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांनी दिले नसल्याच्या त्या सगळ्या आरोपावरून गुन्हा दाखल कोथरूड पोलिसांमध्ये करण्यात आला होता आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या सुनावण्या ज्या आहेत याच पुणे न्यायालयामध्ये घेण्यात आल्या होत्या। काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जे आहेत ते बिराजदार कोर्टाने जारी केलं होतं आणि या अटक वॉरंट नंतर स्वतः मनोज जरांगे पाटील त्यांची तब्येत खराब असताना सुद्धा रुग्णवाहिकेतून ते न्यायालयाच्या समोर हजर झालेले। त्यांची सुनावणी काही वेळात सुरू होईल। त्यांना न्यायालयासमोर काय ऑर्डर न्यायालय देईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु अत्यंत तब्येत खराब असताना मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता पुणे न्यायालयामध्ये त्यांच्या सुनावणीसाठी हजर झालेले आहे। नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।